बारिश की बूंदें सड़क पर गिरती हुई और हम एक सफ़र पर निकल पड़े हैं, पुणे से इतिहास की उस धरती की ओर जहाँ हर पत्थर एक कहानी सुनाता है। आज हम जा रहे हैं रायगढ़ फोर्ट, छत्रपति शिवाजी महाराज की राजधानी। सुबह का समय, हल्की ठंडी हवा और हमारी भरोसेमंद साथी सुजुकी एक्सेस 125। पुणे शहर को पीछे छोड़ते हुए हमने रुख किया मुर्शी की ओर। जैसे जैसे हम आगे बढ़े, बारिश तेज़ होती गई और रास्ते और भी खूबसूरत। अगर आप भी ये सफ़र करना चाहते हैं तो पुणे से मुर्शी वाया ताम्हिनी घाट, मानगांव, महाड और रायगढ़ ये सबसे सुंदर रूट है। तो अगर आपको सफ़र करना है तो ये रूट आप प्रेफर कर सकते हो। ताम्हिनी घाट मानो बादलों की दुनिया, चारों तरफ से हरियाली, पहाड़ों से गिरते झरने और बीच बीच में धुंध। ऐसा लगता है जैसे हम सड़क पर नहीं, बादलों के बीच चल रहे हैं। बारिश इतनी तेज थी कि कभी कभी रुकना पड़ रहा था, लेकिन यही तो इस सफ़र की खूबसूरती है। ताम्हिनी घाट पार करने के बाद हम पहुँचे मानगांव। यहाँ से रास्ता थोड़ा आसान हो जाता है, लेकिन बारिश अब भी हमारा पीछा नहीं छोड़ रही थी। महाड पहुँचते पहुँचते थकान ज़रूर थी, लेकिन रायगढ़ पहुँचने का उत्साह उससे ज़्यादा था। महाड पार करने के बाद हम धीरे धीरे रायगढ़ के और करीब आ रहे थे और फिर हम पहुंच गए निज़ामपुर। यहीं से रास्ते और भी शांत और हरियाली से भरपूर हो जाते हैं। बारिश अब भी लगातार साथ दे रही थी और कुछ देर बाद आगे बढ़ते ही हम पहुंचते हैं पाचाड विलेज। पाचाड सिर्फ एक गांव नहीं है, यह एक पवित्र जगह है। यहीं पर स्थित है जिजाऊ माता की समाधि, जिजाबाई।
वो महान माँ जिन्होंने छत्रपति शिवाजी महाराज को सिर्फ जन्म ही नहीं दिया बल्कि उन्हें स्वराज्य का सपना भी दिखाया। इतिहास कहता है कि रायगढ़ पर राज्याभिषेक के कुछ दिनों बाद जिजाऊ माता का देहांत हो गया और फिर उनकी समाधि यहीं पाचाड़ में बनाई गई। जब आप इस जगह पर खड़े होते हो तो एक अलग ही शांति महसूस होती है, जैसे आज भी माँ जिजाऊ का आशीर्वाद इस पूरी भूमि पर बना हुआ है। पाचाड़ से आगे बढ़ते हुए अब हमारा अगला पड़ाव रायगढ़ का बेस था। दिल में एक अलग ही उत्साह और आंखों के सामने इतिहास की झलक। और आखिरकार हम पहुंच गए रायगढ़ के बेस पे। ऊपर पहाड़ों में छुपा हुआ वो किला जो कभी मराठा साम्राज्य की राजधानी था, बेहद खूबसूरत। छत्रपति शिवाजी महाराज ने रायगढ़ को अपनी राजधानी बनाया था। सन 1674 में यहीं पर उनका राज्याभिषेक हुआ और यहीं से उन्होंने हिंदवी स्वराज्य की नींव रखी थी। रायगढ़ सिर्फ एक किला नहीं है, यह मराठा साम्राज्य की आत्मा है। रायगढ़ के बेस तक पहुंचने के बाद हमने एक छोटा सा होम स्टे ढूंढा। ज़्यादा कुछ फैंसी नहीं था, एकदम बेसिक सा, लेकिन उसमें भी एक अलग ही सुकून था। रूम में एंटर करते ही सबसे खास चीज़ क्या थी पता है? खिड़की के ठीक सामने ऊंचाई पर खड़ा हुआ रायगढ़ फोर्ट। इतना भव्य, इतना शांत, जैसे दूर से ही अपनी कहानी सुना रहे हो। मैंने उस मोमेंट को कैप्चर किया और उसको रूम का वो व्यू दिखाया है जहाँ से रायगढ़ का सबसे ऊंचा हिस्सा साफ नज़र आ रहा था। उस शाम बारिश अब भी हल्की हल्की गिर रही थी। लंबा सफ़र तय करने के बाद हमने डिसाइड किया कि आज बस आराम किया जाए। रायगढ़ की तरफ देखते हुए उस शांत शाम में हमने थोड़ा रेस्ट किया और अगले दिन के लिए खुद को तैयार किया। अगली सुबह ठीक 7 बजे हम निकल पड़े रायगढ़ की ओर। हवा में ठंड थी और आसपास बस बादल ही बादल। रायगढ़ तक पहुंचने के 2 रास्ते हैं। पहला पैदल चढ़ाई करके, जो कि करीब 1700 सीढ़ियाँ हैं, और दूसरा रोपवे के ज़रिए। हमने रोपवे चूज़ किया था। हम जुलाई महीने में आए थे, बारिश बहुत ही ज़्यादा थी और रास्ते काफ़ी स्लिपरी हो चुके थे, इसलिए हमने सेफ्टी को ध्यान में रखते हुए रोपवे का ऑप्शन चूज़ किया था। और सच कहा तो वो एक्सपीरियंस भी किसी एडवेंचर से कम नहीं था। ऊपर जाते हुए चारों तरफ सिर्फ बादल, नीचे गहराई घाटी और सामने इतिहास की वो धरती। जैसे जैसे
हम ऊपर पहुंच रहे थे, दिल की धड़कनें तेज़ हो रही थी, क्योंकि अब हम पहुंचने वाले थे रायगढ़ फोर्ट। रायगढ़ किले की ऊंचाई लगभग 2700 फीट है और चारों तरफ खड़ी दीवारें इसे लगभग अजेय बनाती है। यहाँ एक महादरवाज़ा दुश्मनों के लिए एक चुनौती था। हिरकनी बुरुज एक माँ की हिम्मत की कहानी सुनाता है। और सबसे खास छत्रपति शिवाजी महाराज की समाधि, जहाँ आज भी लोग श्रद्धा से सिर झुकाते हैं। जब आप यहाँ खड़े होते हैं तो सिर्फ एक किला नहीं देखते, आप महसूस करते हैं छत्रपति शिवाजी महाराज का सपना, उनकी ताकत और उनका साहस। बारिश की बूंदें आज भी इस किले को धोती है, लेकिन इसका इतिहास कभी नहीं मिटता। मी आकाश हिरवे। जेव्हा शिवाजी राजांना कळलं राजधानीचा रायगड किल्ला जर एक त्या गडावरून गडाचं बांधकाम कच्चं आहे हे हिराने पण दाखवलं, म्हणून महाराजांनी सत्कार केला। या गडाचा आर्किटेक्ट हिरोजी इंदुलकर, शिवाजी राजांना हिरोजी इंदुलकराने गडाचं गॅरंटी पत्र दिलं होतं। ते गॅरंटी पत्र असं होतं की महाराज जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत महाराज मी केलेल्या गडावरच्या बांधकामाला काही होणार नाही। गडाचा महादरवाजा बंद झाला तर महाराज तुमच्या आज्ञेशिवाय गडावर खाली पाणी जाईल, गडावर हवा येईल, त्याशिवाय गडावरती कोणच येऊ शकतात। जेव्हा महाराज म्हणतात हिरोजी तुमचं बांधकाम जो आहे हिरकणी आहे, तातडीने जा काचाला त्याला तडबंदी बांधा आणि कड्याचं नाव द्या हिरकणीचा कडा। जिथं तुम्ही गाडी पार्किंग केली त्या गावाचं नाव दिली हिरकणी वाडी। आता आपण बांधले किल्ल्यामध्ये जाऊया। इथून सगळे या किल्ल्यातून रेग्युलर प्रजा होती ते सगळे या ह्याच्यातून यायचे मेन्यातून आणि काय दिसत आपल्याला नाही। हा मेना दरवाजा आहे, मागची साईड आहे। मेना म्हणजे मेन गेट नाही। तुम्ही चढून वरती आला असता तर मुख्य दरवाजा तो महादरवाजा। मेना पालखीमध्ये दोन प्रकार, मेना बंदिस्त, पालखी ओपन। महाराजांच्या राण्या राजघराण्यातल्या स्त्रिया सूर्योदय सूर्यास्त पाहण्यासाठी या दरवाजाचा वापर करायच्या, म्हणून हा मेना दरवाजा। ही मागची साईड आहे। पूर्वी इकडे बाग बगीचे गार्डन असायचे। हा मेना दरवाज्यातून आपण बाल्य किल्ल्यात आलो, तिकडे अष्टप्रधान वाडी पावली आहे। त्यामध्ये 8 वाडे आहेत, त्यामुळे ती दिसत नाहीत 8, हे 2 समोरचे दिसतात। पुढे 6 आणि 8 अष्टप्रधान महाराजांची। 8 मंत्रिमंडळ 350 किल्ल्यांचा कारभार चालवायचे। स्वराज्याचं लिखाण काम जे होतं ते रायगड किल्ल्यावरून या ठिकाणावरून चालायचं। मोरोपंत पिंगले, हंबीराव मोहिते, अण्णाजी दत्तू, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र नीलकंठ, निराजी रावजी, रघुनाथ पंडित आणि दत्तोजी त्रिंबक 8 मंत्रिमंडळ 350 किल्ल्यांचा कारभार चालवायचे। स्वराज्याचं लिखाण पहिले राजधानी राजगड पुण्यामध्ये, राजधानीचा गड असल्यामुळे कारभार इथून चालला जात होता। पण आज आपण हा किल्ला पडक्या अवस्थेत म्हणजे भगण्या अवस्थेत, या गडावरती या इमारतींवरती 400 वर्षापूर्वी लाकडाचं कव्हर होतं। सागाची लाकडं कवलं। इंग्रजांचे 2 अधिकारी
मेजर हॉल या 2 ब्रिटिशांनी गडाच्या दक्षिण साईडला एक डोंगर आहे कोटल्याचा. कोटल्याच्या डोंगरावरून इंग्रजांनी रायगड किल्ल्यावरची दारूगोळी उडवली. इतिहासाच्या नोंदीप्रमाणे रायगड 11 ते 12 दिवस जळत होता. शिवाजी राजे कोणासमोर शरण गेले नव्हते, झुकले नव्हते. आपले किल्ले इंग्रजांनी उद्ध्वस्त केले. मराठी एक शेर आहे की मोडेल पण वाकणार नाहीये. ही मराठ्याची जात आहे. मराठी शेवटपर्यंत इंग्रज लढत गेले म्हणून आपले किल्ले इंग्रजांनी उद्ध्वस्त केले. आज गडावर पडक्या वास्तू केले दगडी बांधकाम महाराजांनी केलेले शिवकाज. आता आपण अष्टप्रधान पाहिले तसे राणीमाल आतमध्ये जातो. खाली बोल. आपण आता ज्या ठिकाणी उभ्या आहात यांना मराठीत यांना अंतापूर म्हणतात. शिवरायांना 8 राण्या होत्या. 8 राण्यांपैकी इथं 6 राण्या एकत्र एका महालात 1 राणी असे याला लागून 6 राणी. इथं 1 राणी राहत होती. 8 राण्या होत्या. गडावर 6 राहत होत्या. मग 2 राण्या कुठे राहत होत्या? पहिली राणी सईबाई, संभाजी राजांची आई. संभाजी राजे 2 वर्षाचे असताना सईबाईंचं राजगडावर निधन झालं. सईबाई या गडावर आल्या नाही. त्याने हा गड कधी पाहिला नाही. उतार आणि पाचाड गावी जिजामात्यांच्या सेवेसाठी तर उतरत्या वयामुळे जिजामात्यांना गडावरचं वातावरण पसंत होतं. त्यांचं वय झालेलं. त्यांच्या सेवेसाठी कुतार आणि पाचाड गावी बाकी 6 राण्या रायगड केल्या. 8 राणींची नावं सई, स्वैरा, सगुणा. काशीबाई, कोसाबाई. 8 लग्न का केले? शिवरायांनी 8 लग्न हाऊस म्हणून केली नव्हती, स्वराज्य वाढवण्यासाठी. शिवाजी राजाने नामवंत घराण्यातल्या राण्या केल्या. लिंबाळकर, जाधव, मोहिते, विचारी, गायकवाड, शेळके, पाटील असे 8 घराण्याचे 8 लग्न केले. सोयी संबंध एकत्र केले. त्यातला एक दालन जर पाहिलं सेम आहे. फक्त महालाची रचना बघायची. बाजूला संरक्षण भिंत महालाचं कंपाऊंड आहे. कंपाऊंडाच्या आत घर होतं, हॉल होता, बेड होता, किचन होता. हा दुसऱ्या राणीचा माल आहे. इथून पुढे 4 आहे. तिथं उतर आहे त्यांच्यावर लाकडी कवर. साईडची भिंत ओपन असायची. चौथ्या राणीचा आराम करून करायचा. हा जे बेडरूम हे हा ही साईडची भिंत ओपन होती आणि ही त्यांची घरं होती. अशी कौला असतील ना. लाकडी उतार पण मग आता गव्हर्नमेंट का बरं बनवत नाहीये? नाही ना होणार का? आणि नवीन केल्यावर नवीनला महत्व नाही राहणार. कारण जमीन नवीन आहे ना. नवीन वर रचलं तर खालचं जुनं गाडून जातंय, लक्षात येत नाही. पण असं रेप्लिका काय एक महल नाही नाही मी लाकडाचं बोलते. हे 3 कोठार आहे. धान्याचे कोठार गडाला जर शत्रूचा विडा पडला तर गडावर असणाऱ्या लोकांना गडावर धान्य पुरवतात. आपल्याकडे अन्नधान्य असेल तर येणारे 3 ते 6 महिन्याचं धान्याचं स्टॉक शिवाजी राजेंचं करायचे. पाण्याला गंगा, यमुना म्हणतात, त्यांना गणगे म्हणतात. त्यांच्यात पद्धत होती वर्ण टाकायचे, खालून काढायचे. कोल्हापूरमध्ये आहेत त्यांना. याच्यात नव्हतं वर्ण रस्सी किंवा लाकडी शिडी असायची त्याने वर्ण काढायचे. हा 22 फूट आहे तो 15 फूट. पण खराब नाही व्हायचं का? पूर्ण पॅक असायचं ना. या आता ओपन असं दिसतंय पॅक असायचं. आणि आजही लोक म्हणतात की महाराजांच्या नंतर पेशवे आले गडावर. पेशवे काहीतरी कबूल नाही केला. 8व्या दिवशी त्या कैद्याला पोटण्यात बांधून चकमक टोकरून कडेलोट करायची. शिवाजी महाराज कैदी नव्हते ठेवत. कैदी ठेवायची महाराज ते साताऱ्यात लिंगाण्यावर किल्ल्यामध्ये कैदी ठेवण्याची जागा धान्याचं राजवाडा पाहण्यासाठी.
महाराजांचं राहतं. आणि त्यांना तो अग्नी दिला ते कुठे? समाधी मंदिरात मला जायचं ना महादेवाच्या. हां हां ओके. नवीन आहेत. विटांचं पेशव्याचं दगडी बांधकाम महाराजांनी केलेलं आहे. आपण मेना दरवाजेतून आलो. हा पालखी दरवाजा आहे. ही या गडाची समोरची बाजू आहे. पालखी दरवाजा पूर्वी गडाच्या खालून गडावर पालख्या येत होत्या. जिजामाता खाली राहत होत्या. त्यांची पालखी शंभूराजांची आणि शिवाजी राजांची पालखी या दरवाज्यातून गडावर येत होत्या. स्वराज्यात कुठल्याही मावळ्यांनी कुठला पराक्रम केला तर त्या मावळ्याला पालखीत बसून गडावर आणायचं असेल तर आताची लाल दिव्याची गाडी आणि पूर्वीची पालखी असं प्रत्येकाचं भान होतं. पालखी दरवाजा आणि मेणा दरवाजाच्या मध्ये भिंत आहे बघा. या भिंतीला सलग 6 महालासमोर ओट्या त्यांना दाशी ओट्या म्हणतात. दाशीची घर राणी समोर राणीने आवाज दिला की दाशी आत म्हणून या वट्यांना दाशी ओट्या म्हणतात. आता आपण महाराजांचं राहतं घर राजवाडा. आपण शिवरायांच्या महालात आता उभे आहात. एक धुक्यामध्ये आडवी आलेली ती भिंत आहे बघा. त्या भिंतेपासून आता आपण उभे आहात. या ठिकाणाला छत्रपती शिवाजी राजांचा प्रशस्त असा राहता राजवाडा म्हणतात. राजवाडा 2 मजली उंच होता. महालावर लाकडी कवर असायचं. महालाच्या चारी साईडला उंच अशा भिंत होत्या. राजवाड्याच्या चारी बाजूला खिडक्यात पहारेकरी पहारा करायची, टिरणी करायची. शिवरायांचा मुक्काम महालात असेल तर चारी बाजूला कडक पहारा होत होता. आतून पैठणी कापडे, मखमली पडदे, मशालीच्या उजेडात या महालांचं वैभव काय असेल याची तुम्ही कल्पना करा. इथं आपल्या राजांचं 10 वर्ष वास्तव्य होतं. 1670 ते 1680 पर्यंत राजे 10 वर्ष राहिले. पण याच महालामध्ये आपल्या राजाने आपला अखेरचा प्राण इथे सोडला. तारीख 3 एप्रिल 1680 मध्ये वार शनिवार होता. हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या राजाने आपला अखेरचा प्राण इथे सोडला. पण इथून 1 किलोमीटर महादेवाचं मंदिर आहे. जगदीश्वराचं शंकराचं मंदिर. शिवराय महादेवाचे भक्त होते म्हणून शिवाजी राजांना महादेवाच्या मंदिरासमोर आढळले. निधन इथे झालं आणि जन्म शिवनेरी गडावरती झाला. 19 फेब्रुवारी 1630. 50 वर्षात महाराजांचं निधन झालं. 50 वर्षामध्ये 350 किल्ले होते आणि या 350 किल्ल्याची राजधानी म्हणून निवड केलेला हा रायगड सेंट्रलला आहे मध्येच. राजासारखा गड, गडासारखा राजा, राजासारखं धन, धनासारखं मन, मनासारखा राजा म्हणून राजाने हिंदवी स्वराज्य 50 वर्षात उभं केलं. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी. तीच आम्हा माणिक मोती, दुसरी धन दौलत. हा मेन बेडरूम आहे या पाण्याच्या टाक्यात राजवाड्यात. तलावातून टाक्यातून त्यावेळची लोक, पानकरी लोक खांद्याला कावड लावून कावडीने आणून पाणी ओतायचे. कारण मोटार लाईट नव्हती त्यात. ही पाण्याची टाकी बाजूला महाराजांचं न्हाणीघर आहे तिकडे. हे पिण्याचं पाणी असायचं नाही. दगडात पाणी थंड, दगडी झाकणं पॅक करायचे. आणि इकडे शिवरायांचं न्हाणीघर. आताच्या भाषेत त्याला टबात म्हणतात. शिवराय आंघोळ करायची. आणि ह्याचं हे कुठं जायचं? तिथून ते झाडं आहेत ना बारकी, तिथून म्हणजे आता ते दिसत नाही इकडे. बाजूला याच्यावर कवर असायचं. ही भिंत ओपन होती. ओके. पाणी पडायचं. आणि वॉशरूम, त्यांचं वॉशरूम आहे ना कुठेतरी पुढे. महाराजांचं का हां ह्या स्नानगृह होतं ना त्याच्या बाजूला ते दगड पडलेले आहेत त्याच्यामुळे दिसत नाही. हे उखल आहे त्यावेळेस.
हा. तो शिवाजी महाराजांचा बेडरूम पाहिला आपण. हो. हे राजांचं स्वयंपाकघर, हा किचन मोठा. पण हे एकत्रच का फक्त राजांचं? नाही, सगळे एकत्र त्यांचं पूर्ण कुटुंबाचं. संभाजी महाराज, राजाराम महाराज, 6 मुली, शिवाजीराजे स्वतः या महालामध्ये राहत होते. हे 2 चौथेरे राजवाड्याचा अति महत्वाचा भाग होता. पूर्ण फॅमिली इथे राहत होती. 2 मजली उंच होता महाराजांचा महाल. आणि ह्या किचन मोठ्यामध्ये हे त्यांचं स्वयंपाक, हे उकळ होतं. समोर सचिवालय, इकडे या. आपण ज्या चौथऱ्यावरती उभ्या आहात, याला सचिवालय म्हणतात. त्या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत 250 ते 250 फुटाचं अंतर आहे या चौथऱ्याचं. सचिवालय म्हणतात म्हणजे दप्तरखाना. स्वतःचा कारभार, स्वतःचे कागदपत्र शिवरायांचे इथे चालले जातात. तो 4 नंबर चौथरा सदर आहे. न्यायनिवाडा करण्याची जागा. आपण दिल्लीच्या लाल किल्ल्यावर 2 प्रकार आहेत, दिवाणे आम, दिवाणे खास. शिवाजी राजे खास लोकांसोबत बैठक करायची, न्यायनिवाडा करायची, इथे करायची. आम जनता पलीकडे भरायची. राज्याभिषेक झालेली जागा, दरबार सिंहासन पाहणार आहोत आपण. पहिली गडाची समोरची बाजू पाहू. इकडे छान. उतारल्याच्या नंतर जमिनीमध्ये 8x10ची रूम आहे. रूमला गुप्त खलबत खाना म्हणतात. आपण गुप्त कानामध्ये चर्चा करतो. शिवाजी राजांना गुप्त चर्चा करायची असेल तर इथे आज जाऊन करायची. या खोलीचे प्रमुख भैरूपी भैरजी नाईक, स्वराज्याचा 3रा डोळा म्हणून भैरजी नाईक नाव ओळखलं जात होतं. शत्रूच्या छावणीत जाऊन खबरी आणून शिवरायांना याच्या आतमध्ये जाऊन सांगायचे. म्हण आहे की भिंतीलाही कान असतात. या कानाची बातमी या कानाला कळू नये, अशा सिक्रेट गोष्टी इथं होत होत्या. लोक गेले बघा खलबत खाणे. पण आता अंधार आहे. रिस्किया पावसाला ते वरती पडत आले. जी पोरं उभे त्यांच्या मागची रूम आहे, ती बाल्कनी. तो राजवाडा ना, राजवाड्यासमोर असणारी गॅलरी. अष्टकोनी बाल्कनीत महाराज बसायचे. 8 खिडक्या आहेत बाल्कनीला. 8 हा शिवरायाला जिको होता. 8 अष्टप्रधान, 8 राण्या, अष्टकोनी राजपुत्र, अष्टकोनी. आणि बाल्कनी सुद्धा अष्टकोनी होती. कोपऱ्याची विटांची खिडक्यामध्ये दिसतो तिथं उभी आहे. तिला टांगसाल खोली म्हणतात, छापखाना. आता आपली रिझर्व्ह बँक आहे. 400 वर्षापूर्वीचा महाराजांचा तो छापखाना. तर होल मुद्रा, राजमुद्रा, कॉईन, नाणी महाराज तिथे बघा. अष्टकोनी राजमुद्रावर राजाने 400 वर्षापूर्वी लिहिलं होतं की प्रतिभचंद्र लेखे व वर्त विष्णू वंदिता शहा सुन शिवस्या मुद्रा भद्राई. राजमुद्रेचा अर्थ असा होतो की अमावस्येच्या रात्रीपासून पौर्णिमाच्या रात्रीपर्यंत चंद्राचा आकार वाढत जातो. शहाजी राजांचे पुत्र शिवाजी राजे यांचं राज्य प्रतिभचंद्रेच्या पुरेने वाढत गेलं पाहिजे. तो लाभ गरिबांना मिळाला पाहिजे अशी राजमुद्रा होती. तिला टांगसाळ खोली म्हणतात. तो छापखाना आता आपण इकडे समोर. विटांचं बांधकाम वाला, याला विजय स्तंभ म्हणतात. विजयचं प्रतीक. स्वराज्यामध्ये शिवाजी राजे कुठलाही किल्ला जर जिंकले तर यावर विजयचा भगवा झेंडा लावायची. 84 गावांना 8 किल्ल्यांना सांगायचं की महाराजांनी किल्ला जिंकला. हा विजय स्तंभ आहे. तो स्तंभ विणाऱ्यातून त्यावेळी 7 मजली उंच होता. थोडक्यात त्याला राणीची गॅलरी म्हणतात. शिवाजी महाराजांच्या राण्या गडाच्या मागून गडाच्या पुढे गॅलरीत हवा खाण्यासाठी. हे मनोरे इतके सुंदर सजवायचे ना की बाजूला मखमली पडदे, आतमध्ये कारंजे, मनोरेच्या आतून छोट्या एवढ्यातून दिवे, दिव्यांचा प्रकाश म्हणजे तलाव आहे गंगासागरच्या पडायचे. गडाचं वैभव येणाऱ्या लोकांना या मनोऱ्यातून जायचं. राजधानी
हे टिहळणी बुरुज आहेत. पहारेकरी पहारा करायची, टिहळणी करायची. समोर एक तलाव आहे, त्यामुळे तो तलाव आता दिसत नाही. बडा मोठा तलाव आहे, 32 फुटाचा. आता पाणी असेल ना? हा, भरलेलं आहे. भरलेलं आहे. पावसाळ्यात भरतं, उन्हाळ्यात ते पाणी कमी होतं. तर गागाभट आलेले महाराजांच्या राज्याभिषेकला 7 समुद्रांचं पाणी घेऊन 7 समुद्रांच्या पाण्याचा अभिषेक घातला आणि तेच पाणी उरलं होतं म्हणून तीर्थ म्हणून या तलावामध्ये सोडून दिलं. म्हणून आताचे इतिहासकार एक छोटी कविता लिहितात की गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, सप्त समुद्राचं पाणी आणलं राज्याभिषेकला. एक यादगार सफ़र बारिश, पहाड़ और इतिहास के साथ पुणे से रायगढ़ तक ये सिर्फ एक राइड नहीं थी, ये एक एहसास था. अगर आप भी इस मॉनसून कुछ अलग अनुभव करना चाहते हैं तो एक बार ज़रूर आए रायगढ़, क्योंकि यह हर रास्ता आपको इतिहास से जोड़ता है. अगर आपको ये सफ़र पसंद आया है तो वीडियो को लाइक करें, शेयर करें और चैनल को सब्सक्राइब ज़रूर करें. मिलते हैं अगले सफ़र में एक नई जगह, एक नई कहानी के साथ. धन्यवाद.